हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. सर्वात पहिला श्री स्वामींच्या चरणी आणि सर्व सेवेकरांना ना माझा माझा थँक म्हणते मी. कारण हां. तुम्ही माझे जे अनु हां. आणि मागे जे मी सांगितलेले जे प्रोग्राम्स आहेत, त्यांना हं. खूप भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे आणि अभ्यासपूर्ण आहे मनातली ना ताई तुमचे व्हिडिओ सगळे. हो ना. आणि अभ्यासपूर्ण. ताई आणि हे कसं आहे तुमच्याही सर्वात पहिला सुनीताताईंचे सर्वात आभार. कारण ते प्रत्येक माझ्या व्हिडिओला वेळ देतात. आणि आणि ताई दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. आज हं. सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते, की आज यांची जयंती आहे ना, आंबेडकर. हां. आंबेडकर आंबेडकर. आंबेडकरांची जयंती आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप मोठे होऊन गेले. हो, हो. आणि आणि त्याने त्यांचं चरित्र आपण वाचलं, हं. की प्रत्येकाला ते म्हणजे ॲज अ रोल मॉडेल म्हणून आपण त्यांचं हे करू शकतो. अगदी, अगदी. आणि आणि त्यांनी काय सांगितलं, की तुम्ही पहिल्यांदा वाचाल तर वाचाल. म्हणजे हं. काय तुम्ही जर शिकाल हो. तर तुम्ही वाचाल म्हणजे काय, तुम्हाला खरं-खोटं तुमचं आयुष्य कुठल्या दिशेने चाललेलं आहे, हं. कोणी तुमचा फायदा घेणार नाही, हं. कसा सव कुठली गोष्ट आयुष्यामध्ये चांगली, कुठली वाईट म्हणजे या सगळ्या गोष्टी जगात टिकण्यासाठी. जगात टिकण्यासाठी तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल. हं, हं. तुमचा आणि कोणी गैरफायदा नाही घेणार. नाही, तुमचा कुणी गैरफायदा घेऊ शकणार नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलंय, की पूर्वी आपले लोकं कसं करायचं, की "असेल माझ्या हरी तर देईल खटल्यावरी." हं. म्हणजे माझं देवाचं आहे मी. पण बरोबर. तो देणारा देणार आहे, पण मी काय हात-पाय हलवणार नाही. हां, असं होतं त्याचा पूर्वी. काय उपयोग आहे ना? हां, असेल हरी तर तुम्ही देईल ज्यावेळी एक खटला. पाऊल पडतो, त्यावेळी तुमचं एक पाऊल पडलं, की परमेश्वराची 10 पावलं येतात ना तुमच्यासोबत. अगदी, अगदी खरं आहे. त्यामुळं सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते, की पहिला तुम्ही करा. हां, परमेश्वराला यायचं असेल तर येऊ दे. तुमचं चांगली हे असेल भावना, तर तो येईलच नक्की. अगदी, अगदी. खूप छान. खरं. आणि तुम्हाला गरज नाही दुसऱ्या याची काही. आणि बरोबर. मी सगळ्यांना सांगू इच्छिते, की सेवेकरांनो, हं. एक ताई तुम्हाला एक सांगू इच्छिते, की तुम्हाला जर त्यांनी काय मागितलंय स्वामींनी, की एक नामस्मरण करा माझं. अगदी बरोबर. तुमचं काम करताना तुम्ही अ, माळी जप करू नका. हं, तुम्ही काहीही म्हणजे काय जे आहे तुम्हाला वेळ नाही ना, हं. काहीही करू नका. फक्त तुम्ही नामस्मरण केलं तरी ते परमेश्वराजवळ पोहोचतं. फक्त अग अंतरात्म्यामध्ये तुम्ही परमेश्वराला वसवा. अगदी त्याचं अ, स्थान ठेवा एक. ते ठेवा फक्त. आणि तेच आपण ठेवत नाही. मला हे पाहिजे, मला गाडी, घोडा, बंगला सगळं हं, पाहिजे. आता ताई आणि दुसरी गोष्ट हं. आता मी ते सांगू इच्छित नाही. कारण कसं आहे, हं. त्याच्यावर मी एज्युकेशनल एक व्हिडिओ बनवणार आहे ओल्ड एजमध्ये. हां, मला कसे अनुभव आले त्याचे. हां, तर हां. तर वाचाल तर वाचाल हे आंबेडकरांचं मुख्य ब्रीदवाक्य. मंत्र होतं, दूतवाक्य होतं. हं, आणि हं, त्यांच्या जीवनावर मोस्टली हं. याच्या गौतम बुद्ध जे आहेत, हं, प्रभाव होता तो. प्रभाव होता. ते म्हणायचे, की तुमची शांती जी आहे, आपण सगळीकडं शांती शोधत फिरतो, की मी हे झाल्यावर मला शांती मिळेल, मी ते झाल्यावर शांती मिळेल, असं काहीही नाही आहे. हं, हे हं. सगळ्या गोष्टी ही माया आहे आणि अगदी. आतमध्ये ज्यावेळी शांती तुमच्या हृदयामध्ये आहे, हं. तुम्ही शांतपणाने जरा बसला आणि विचार केला, तर तुम्हाला तुमचं मन शांत होतं. अगदी, अगदी. या हं. गोष्टी सगळ्या ज्या आहेत, ते वेळोवेळी या गोष्टी आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितल्या सगळ्यांनी. आणि स्वामी समर्थांनी हे सांगितलं आहे आपल्याला. अगदी, अगदी खरं आहे. तर त्या त्या महात्म्याच्या चरणी वंदन करून मी आज अ, अनुभव सांगू इच्छिते, हो, की सांग. साधारण ते त्यावेळेला काय झालेलं होतं, परीक्षा हे साल आहे साधारण 2008. अच्छा. हां, हां. आणि 2008 मध्ये मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरजमध्ये होते.
हा तर हा. तुम्हाला माहित आहे की त्यावेळी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच होती आणि हम्म, निम्मे इलेक्ट्रॉनिक्स आणि निम्मे हॉस्पिटलला लागणारे जे विषय असतात त्यांचं हम्म, म्हणजे हम्म, ईसीजी EMG वगैरे त्यांचा अभ्यास सगळा. हम्म, हम्म, मग हम्म, त्याचे पेपर वगैरे कुठेही आले हम्म. कराड किंवा कुठेही आले तर ते आम्हाला चेकिंगला पाठवायचे त्या ठिकाणी पुण्यापर्यंत. त्या ठिकाणी जावं लागायचं. हा तिथं त्या ठिकाणी जायला लागायचं आणि तिथं 4-5 दिवस आम्हाला राहायला लागायचं. मग बापरे. आता मग त्यावेळी काय झालेलं हम्म, बोर्डाचे पेपर कुठे आलेले तर ग- गारगोटी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे गारगोटीला मौनी महाराजांचं मोठं हो. पॉलिटेक्निक आहे. तर हम्म. ते मौनी महाराजांच्या पॉलिटेक्निकला आलेले होते गारगोटीला पेपर्स. अच्छा. आणि आमच्या मॅडम होत्या त्यांनी प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं हम्म. की तुम्ही जावा तिथं अच्छा. हा. आणि ते पेपर चेक करा. ओ. पण गारगोटी आता सगळ्यांना सांगू इच्छिते सेवेकऱ्यांना गारगोटी हे मोठं सुंदर गाव आहे म्हणजे गाव आहे पण तिथली लोक खूप श्रीमंत आहेत. अच्छा. पहिल्यांदा तुम्हाला कोल्हापूरला जावं लागतं आणि तिथून हा. तुम्हाला गारगोटीला साधारण 1.5-2 तास लागतात जायला. अच्छा. हा हा हा. हा तर मग तोपर्यंत मला माहित नव्हतं की माझ्या मिस्टरांची बहीण गारगोटीला राहते म्हणून. अरे मी बापरे. कधी गेलेच नव्हते. माझी नणंद राहते ते. मग मी सख्खी त्यांना नणंद. सांगितलं हो. मला आतापर्यंत काय झालं 8-10 वर्षात मी बिझी होते ना. मी कुणाच्या नंदेच्या घरी वगैरे मी कधी गेले नव्हते हो. अगो बाई. हा हा हा. जाताना वगैरे असं. मग मी त्यांना विचारलं तर ते माझे माझे पती म्हणाले की गारगोटीला निघाले तर ते तिथं माझी बहीणच आहे म्हणजे यांच्या पाठची बहीण आहे तिला सांगतो की तू तिचं घर याच्यावर एसटी स्टँडच्या जवळच आहे आणि ती तुला पिकअप म्हणजे बसमधनं उतरले की ती तुला घेऊन जाईल हा 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 असं हा. सांगितलं. मग ठीक आहे म्हटलं. हम्म. आणि असं करत करत मी मग लगेच मी तिथं मला माहित होतं राहावं लागणार आहे बरोबर. 2-3 दिवस. मग मी सगळे बॅग भरली आणि मी निघाले. मग सांगलीवरून मी हम्म. कोल्हापूरला आले हम्म. आणि कोल्हापूरवरून गारगोटीला जाणारी बस पकडली हम्म. एसटी स्टँड वरून. हा हा हा. आणि ताई एसटी स्टँड वरून बस पकडली मी. हम्म. आणि दुसरी गोष्ट मध्ये मध्ये जाता जाता मला आता आठवणीत नाही कारण छोटी छोटी गावं म्हणजे सिटी टाईप मध्येच आहेत ती. अच्छा. हा. मग साधारण साधारण अर्धा तास गेल्यावर हम्म. तर एक गाव म्हणजे साधारण 20-25 हजाराचं गाव होतं ते. बस्तीचा. हा हा. ते आता मला आठवणीत नाही ते माझ्या कुठलं आहे ते. हा पण हा. तिथं असं तुम्हाला माहित आहे गावामध्ये हे असतं शाळा असते आणि शाळेलाच कनेक्टेड कॉलेज असतं. हम्म. आणि तिथं त्या लोकांनी काय केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला होता अच्छा. हा. शाळेच्या आवारामध्ये. हम्म. आणि त्या काळामध्ये ते थोडं म्हणजे साधारण मी निघाले होते 2-2:30च्या दरम्यान आणि हम्म. जाऊस्तोपर्यंत 3-3:30 वाजलेले होते. हम्म. आणि ताई काय झालेलं तिथं काय दोन याच्यामध्ये भांडणं वगैरे काय होते मला माहित नाहीये अच्छा. की 2 गटांमध्ये हम्म. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची छेडछाड काय काय केली मला माहित नाही आता. अच्छा. हा. आणि त्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये दंगल झाली. अगो बाई. आणि त्यावेळी म्हणजे इतकी दंगल ती वाढत गेली की जवळजवळ हजारो लोक एकमेकांना हम्म. मारायला हे आली अरे. एकमेकाच्या अंगावर तुटून पडले. अरे अरे अरे. आणि ताई आम्ही बसनं निघालेलो आणि हम्म. बरोबर त्यांनी सांगितलं हम्म. की पुढं आणि त्यांनी हे दंगल झाली म्हणताना तिथं हे सोडवण्यासाठी पोलिसांना पाचारण केलं. बापरे. आणि मग ते पोलीस गाडी वगैरे तिथं आले बंदोबस्तामध्ये पोलीस आले तिथं सगळे हम्म. वगैरे. हम्म. आणि आमची बस त्यांनी थांबवली हम्म. की तुम्हाला पुढं जाता येणार नाही. अरे. कारण असा कर्फ्यू अशा वेळेला काय म्हणतात कर्फ्यू म्हणतात ना. बरोबर. हो मग हो. कर्फ्यू लागलेला आहे तिथं. नाकाबंदी लागते हा सगळीकडे. नाकाबंदी लागलेली आहे.
आणि तुम्हाला तिथं जाता येणार नाही. आता ताई विचार करा, साधारण 4, 4:30, 5 वेळ होती हा 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 आणि बसमध्ये तुडुंब भरलेली होती. मी एकटीच निघालेले होते आई गो आणि अशा वेळेला आणि तिकडून मी स्वतः म्हणजे पोलीस पोलीस एकमेकावर लोक हजारो लोक एकमेकावर तुटून पडलेत. पोलीस त्यांना म्हणजे अश्रुधुराचं हे करतायत, अरे वापर बापरे करतायत वगैरे सगळं मला दिसत होतं. हा 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 आता मला 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 माहित होतं की मला जर मी उतरले हा तर हे लोक मला मारणार. कारण अशा बरं वेळी समजत नाही. काय काहीच एखादं नाही जर जर कुदकं मला पडलं त्यांची लाठी किंवा पोलिसांची, हम्म तर ताई मला ते ज्या कामासाठी मला गव्हर्नमेंटनं पाठवलंय बरोबर गारगोटी कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकमध्ये की पेपर चेक करायला. हो हो ते आणि तुम्हाला माहित आहे की पेपर चेक करायचं हे अर्जंट काम असतं. हो मग बरोबर त्या अर्जन्सीमध्ये ते पोलीस एवढ्यात त्यांचा पोलीस इन्स्पेक्टर आल्या आणि ते म्हणाले तुम्हाला खाली उतरता येणार नाही कारण इथं आता कर्फ्यू लागलेला आहे. अगो बाई मग जसं ताई मी बस देवाचं नाव मध्ये दत्तात्रयाचं नाव घ्यायला लागले. हा बाई डोक्याला म्हणजे ताई माझ्या डोळ्यातनं गळा 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 पाणी यायला लागलं. कारण दत्तात्रेय हे काय रे बाबा मला. बापरे आणि आणि तर बसमध्ये माणसं असतील ना अजून हो हो पण बाई ताई कसं आहे त्यांची एवढी ते घरी जाणारी होती हो. बरोबर हा माझं कसं होतं काम गव्हर्नमेंटचं होतं ना अगदी मुलांच्या शिक्षणाचं म्हणजे मुलांच्या जीविताचा प्रश्न होता ना. बरोबर बरोबर आहे कुठनं पेपर आलेले माझी कल्पना आहे ते पेपर बॉम्बेचे होते अच्छा आणि मग त्यांनी चेकिंगला साठी पाठवलेले होते. बरोबर तर मग बरोबर माझ्याकडं मग गळा पाणी यायला लागलं माझ्या डोळ्यातलं. परमेश्वरा म्हटलं मला हम्म तू कृपा करून काही कर हम्म, पण मला माझ्या इच्छित स्थळी पाठव म्हटलं. बरोबर बाकी बरोबर काय हे मला काय बाकीचं मला माहित नाही, मला यातनं सोडव. हम्म मग ताई काय केलं माहित आहे, मी त्या पोलीस इन्स्पेक्टरला माझं हे दाखवलं, आय कार्ड दाखवलं. हा 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 हे हा मी म्हटलं हे बघा मी तुमच्यासारखीच क्लास 1 ऑफिसर आहे आणि हम्म मी मुलांचे पेपर चेक करायला निघाले. तुम्ही जर मला इथं थांबवून ठेवलं हा 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 तर मला जाता येणार नाहीये. आणि बरोबर महत्वाचं काम आहे की तिथं पेपर चेक करणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे त्यांना ते पटलं. हा मग ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला की थांबा मॅडम, हम्म, कारण आता इथून पुढे 4-5 जवळजवळ 10 किलोमीटर पर्यंत नाकाबंदी सगळी झालेली आहे. अगो बाई तर त्यानं मला काय केलं साईडनं हम्म असं त्यानं त्याच्या बरोबर त्यानं अच्छा माझा हात धरला आणि साईडनं मला तो घेऊन गेला. बाप रे जवळ 1 किलोमीटर चाललं म्हणजे हे धुसफूस होतच होती बाप ताई. रे आणि ताई त्यातनं मला म्हणजे प्रश्न हे होता की मला जर कुठके बसले असतं त्यावेळी हो तर माझं काय झालं असतं. महाराजच होते बरोबर तुमच्या हा ताई मग त्यावेळी मला म्हणजे खूपच म्हणजे म्हणजे माझं याच्यामध्येच लक्ष नव्हतं हो. आणि बरोबर दिसलं त्याच्याबरोबर कसं मी माणूस हळूहळू म्हणजे चालत होते. काय काय वेळा ढकलत होते मी हे करत होते. असं जवळजवळ एक त्यांची जी पोलीस व्हॅन असते हा 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 तिथपर्यंत मला घेऊन गेले ते अरे 1 वा किलोमीटर पर्यंत. हा आणि त्यांनी सांगितलं की या ड्रायव्हरला सांगितलं की या मॅडमला पुढचं स्टेशन आहे साधारण 10 किलोमीटरवर. हा 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 तिथं बस स्टेशनला सोडा म्हणून. बाई गो आणि ताई त्यांनी मला देवाचे मी त्या इन्स्पेक्टरला म्हटलं तुम्ही देवासारखे मला पावलात म्हटलं. खरंच त्या आणि ताई परिस्थितीत काय मी वाटत या असेल 6:30 वाजता हा त्यांनी मला त्या बस स्टेशनवर हे केलं. मला गाडी मिळाली आणि हा साधारण 7:30 वाजता मी गारगोटीला पोहोचले. बाई गो आणि याच्यामध्ये आता मी त्या प्राचार्याचे सारखे फोन यायला लागले मला, मॅडम पोहोचलात का म्हणून. आता बाप प्राचार्यांना मी कसं सांगू की या सगळ्या दिव्यातून मी गेले म्हणून. त्यांना मग सांगायला होतं ताई नाही पण ताई मनस्थितीच नव्हती ना हा माझी. हा 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 त्यांना मी सांगत होते लेट आहे वगैरे. आणि हम्म तोपर्यंत 7:30 वाजले. मी त्यांना म्हटलं मी उद्या येऊन तुमचे सगळे पेपर चेक करून देईन म्हणून.
बाई आणि ग. 7:30-8ला पोचले. तर माझी नणंद माझी बस स्टेशन मध्ये आणि वाट बघत होती. मग ती हा. मी बसमधून खाली उतरले आणि तिच्या गळ्यात पडून रडले मग ताई अक्षरशः. आई ग. हं. मग तिच्या घरी गेले. मग तिनं मला जरा शांत केलं. आणि बापरे. मग दुसऱ्या दिवशी जवळच होतं ते हा. मौनी महाराज पॉलिटेक्निकचं. आणि हं. मग तिथं त्यांचे 2-3 दिवस राहून सगळे पेपर जे काम दिलेलं ते काम पूर्ण केलं. आणि बापरे. त्यांच्यासोबत एक 4-5 दिवस राहिले नणंदेजवळ. आणि मग मी माझ्या म्हणजे प्राचार्याने दिलेलं मिरज पॉलिटेक्निकचे ते काम करून मी माझ्या घरी आले ताई. म्हणजे बापरे. ताई हे जे आहे सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते हा. की का तुम्हाला हा स्पेशल मी अनुभव सांगितला की आज डॉक्टर आंबेडकर जयंती आहे ना. हा. तर मला हे अनुभव आला की मी कामासाठी गेलेले होते हो. आणि कसल्या दिव्यातून मला जायला मिळालं म्हणजे गेले मी हो. ताई. तर पण ताई म्हणजे एवढी महान व्यक्ती, त्याच्यासाठी आता कोणी असे वाद घालू नये. त्यांनी सगळ्या जगाचं कल्याण केलंय. हो खूप छान ताई त्यांनी म्हणजे त्यांच्या हे बरं सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते की एक मात्र आहे सिम्बॉसिस सिम्बॉसिस हे पुण्याला सिम्बॉसिस हे आहे जिथं हे कॉलेज आहे सिम्बॉसिस सिम्बॉसिस. MBA इन्स्टिट्यूट वगैरे आहे. हं, हं, हं. तर ते तुम्हाला माहित आहे की डॉक्टर एक ताई 5 मिनिटं. हां, तर बोल ना. डॉक्टर आंबेडकरांच्या ज्या आई नाही बायको होत्या दुसऱ्या नंबरच्या डॉक्टर. पत्नी. हां, हां, हां. तर त्यांना माई म्हणायची लोक. हो, हो. माई तर ते आंबेडकर. माई आंबेडकर होते त्या स्वतः डॉक्टर होत्या. आणि बरं. त्या डॉक्टर आंबेडकरांना इतकं म्हणजे म्हणजे त्यांची हे घ्यायच्या काळजी घ्यायच्या कारण हं. बाबासाहेबांना नंतर डायबेटीस वगैरे झालेला होता बरोबर. वगैरे. हं. मग ते ह्या स्वतः MBBS डॉक्टर त्यावेळच्या होत्या ना. हो ना. मग त्यांनी स्वतः आंबेडकरांची इतकी काळजी घेतली की आंबेडकरांनी तर स्वतः त्यांना मागणी घातली. अरे मग त्यांनी बापरे! त्यांच्याशी लग्न केलं माई आंबेडकरांशी. अच्छा. आणि ताई पण नंतर आंबेडकरांचा हे झाला स्वर्गवास झाल्यावर ताई हं. त्यांना गव्हर्नमेंटनं वगैरे एवढी सोय केली नव्हती त्यांची वगैरे. मग अच्छा. शेवटी शेवटच्या स्टेजला हं. हे सिम्बॉसेसचे जे मेन डायरेक्टर होते हां, हां, हां. त्यांनी माई आंबेडकरांना म्हणजे त्यांचा मेडिकलचा खर्च वगैरे दिला. हो ना. तर ताई त्यांनी माई आंबेडकरांनी डॉक्टर आंबेडकर बसत होते ते टेबल वगैरे सगळं त्यांची जी संपदा होती डॉक्टर आंबेडकरांची हां, हां, हां. कीर्ती किंवा वस्तू वापरत होते ते हां. त्यांनी माई आंबेडकरांना त्यांना सिम्बॉसिसला दान केल्या. हो का? आजही तुम्ही सिम्बॉसिसला पुण्याला गेला हं, हं, तर हं, हं. तिथं म्युझियम मध्ये त्यांनी ठेवलेल्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या वस्तू. अरे वाह! मी स्वतः तिथं गेलेले होते. त्या हां. त्या मोठ्या महात्म्यानं ज्या टेबलावर सगळ्या गोष्टी लिहिल्या, आपली हां. संसद लिहिली. तर हां. त्या सगळ्यावर मी नमस्कार केला त्यांना. आणि मी अरे. स्वतः तिथं हे केलेलं आहे. तुम्ही जर पुण्याला गेला तर हां. सिम्बॉसिस आता त्यांची कॉलेजेस आहेत. मला नुसतं कुठं ऍक्च्युली त्या एरियामध्ये माहित नाहीये. हां, तर हां. तुम्ही गुगल करून बघा. हां, हां, आणि हां. सगळ्यांना मी सांगू इच्छिते की हं. तिथं जाऊन ते पाहून या. किती छान आणि सांगितलं हो ताई. आणि असं हा आंबेडकरांबद्दल अशी सगळ्यांनी माहिती दिली पाहिजे. ताई मी स्वतः या गोष्टी मला आवड आहे. आणि तिथं जाऊन मी प्रत्यक्ष स्वतः जाऊन येते ताई अशा ठिकाणी. नाही, गेलंच पाहिजे, गेलंच आणि पाहिजे. आणि दुसरी सेवेकरांना सांगू इच्छिते की डॉक्टर आंबेडकरांना इतकं नीटनेटकेपणा आवडायचा की त्यांच्या स्वतःच्या ह्याला शर्टाला घडी पडलेली त्यांना आवडायची नाही. हो आणि ना? ते नेहमी हे टाय वगैरे सगळं घालून ते आणि नेहमी दररोज ते हं. आपल्या बुटाला पॉलिश स्वतः करायचे.
हो, हे एकदम त्यांचे फोटो इन्स्टंट वगैरे आयडी. बघितले तर टापटीपीत फार त्यांना आवडायची. हो, हो, हो. आणि ते स्वतः खूप म्हणजे खूप त्यांचे विचार एवढे प्रगल्भ होते ताई. म्हणजे अगदी. तर आज मी हे हे गोष्ट शेअर करण्याच्या यासाठी की ताई या या मी माझं स्वतः अनुभव जो आला आणि मला देवानं मला त्यातनं वाचवलं. हो, हो. हे महत्वाचं ताई. ताई, हा तुम्ही अनुभव शेअर करा आणि तुम्ही हे सेवेकरानो बरं प्लीज कॉमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला अनुभव कसा वाटला वगैरे मी सांगणार नाही. कारण हे माझं आयुष्यच आहे ना. कसा अगदी, वाटला, काय वाटलं हा प्रश्नच नाही आहे ना. अगदी. कारण परमेश्वराच्या चरणीच मी हे केलेलं आहे. आणि मला कसं तुम्ही चांगल्या कॉमेंटल्या, वाईट कॉमेंटल्या त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. कारण ही सगळी माझी पूजा आहे. अगदी, ही अगदी, महाराजांच्या चरणी आहे. अगदी. त्यामुळे श्री हो, स्वामी समर्थ ताई. खूप छान सांगितलं ताई. अशीच नेत्यांबद्दल तुम्हाला जी जी काही माहिती असेल ना ताई, ती हं. सगळी सांगत जा. कारण हा ताई कसं आहे मला जसं हे बघा आज कसं होतं मला एक तर 10-12 तास काम करावं लागतं. अगदी, मग ज्यावेळी आणि तुमचं कसं आहे मी मेसेज टाकत जाईन. त्यावेळी बरोबर. तुम्ही मला जसं वेळ मिळेल तसं मी करेन शेअर. अगदी, अगदी, अगदी. खूप छान ताई. मी शेअर करते हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.